बघू शकता आता माझे केस विस कापून झालेले आहेत. तर आता आपला मित्र म्हणजे भाई आपला माझा एक मित्र अजून आला नाही, अरुण भाई. तो आता केस कापून आपले झालेले आहेत. बघू शकता आता मी कसं वाटतं चकाचकमध्ये. मी आता केस विस कापून आलो आहे आणि आपल्याला जायचं आहे नेरूळला. आगरी मोस्तो भरलेला आहे, तर तिकडे जाऊया आपण. ब्लॉग काढायचे आहेत, तर चला. सो मित्रांनो, कशा तुम्ही मजेत? मी आहे तुमचा लाडका महेश. मी आगरी यूट्यूब चॅनलवरती तुमचं अधिक स्वागत करत आहे. तर आपल्याला जायचं आहे ब्लॉग काढायला. चला कंटिन्यू राहा. हा इकडं आहे नेरूळ स्टेशन आणि नेरूळ स्टेशनवरनं ती बस बघा टर्न मारते, तर तो लेफ्ट टर्न मारायचा आहे. तिकडेच आहे आगरी मोस्तो. तिकडे गेल्यावर पुढचा टर्न तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हा बघा, हा एक टर्न आहे, लेफ्ट टर्न आहे. इकडे एक लेफ्ट टर्न आहे. मित्रांनो, हा बोर्ड लावला बघा आगरी कोळी मोस्तोचा. आणि ही बघा, ही कमानी आहे तेरणा कॉलेज. इथून सरळ 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 जायचं आहे. या साईडला तुम्हाला लेफ्ट दाखवतो मी. आणि ते पाठीमागच आहे. तर मित्रांनो, हे आपले सबस्क्रायबर भेटलेले आपल्याला चालले होते. तर तुम्ही कुठले राहणारचे? आम्ही इथे सारसोळे. तर मित्रांनो, बघू शकता हे सारसोळचे इथलेच राहणारे आहेत. तर करा आपल्याला सपोर्ट. लाईक सबस्क्राईब करा. हा बघू शकता, हा डेपो आहे, सारसाळ डेपो. इथून आपल्याला आतमधून जायचं आहे. आणि बघा लाईटिंग बिटिंग दिसते आणि असं सरळ जायचं आहे. मित्रांनो, हे छोटंसं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर इथे आपण पाया पडून जाऊया स्टार्टिंग आणि लावल्याचं. आणि तुम्हाला कोणाला जर फर्निचर बनवायचं असेल ना, तर मी तुम्हाला दाखवतो इकडे. काल तर काय मला शूट करायला भेटले, आज परत ब्लॉग शूट करणार आहे. मास्टरला घेतलं आहे परत, तर तुम्हाला दोघांना घेतो मी परत. आता इकडे घ्यायचं आहे एकाला. आपण पोचलो आहे आगरी कोळी महोत्सव 2026. तर मित्रांनो, आपल्याला ब्लॉग स्टार्ट करायचे इथून. आपण स्टार्टिंग इथूनच करूया. आता बघा, इथे तुम्हाला दाखवतो ते फोटो लाईट आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे सगळे व्हरायटी आहेत. तर मित्रांनो, बघू शकता सगळे देवांचे आहेत. ते एवढे छान आहेत. आई एकविरेचं पण लूक भारी आहे. तर मित्रांनो, बघू शकता इकडे तुम्ही. आणि तुम्हाला मी दाखवतो. तर बघू शकता इकडे पण आहेत. आणि दादाचं दुकान आहे. तर काय सांगणार दादा, तुम्ही कुठून आहेत? आम्ही इथले नेरूळचे. तर दादांचं आहे नेरूळचं शॉप आहे इथं. तर त्यांनी आज आगरी महोत्सवच्या इथे त्यांनी शॉप लावलेला आहे. तर चला, पुढच्या वाटचालीला त्यांना हार्दिक शुभेच्छा. शकता आयुर्वेदिक आहे, ही जडीबुटी आहेत. तर तुम्हाला दाखवतो बघा ही जडीबुटी. आणि बघा यांचं हे घ्यायचं आहे मित्रांनो, हे बघा इथे आहे. तर तुम्हाला दाखवतो, हे लिक्विड बनवलेलं आहे दवाचं, ते आयुर्वेदिकचं. तर बघू शकता इकडे यांचं आहे. काय सांगणार आहे याच्याबद्दल, कारण ठीक आहे चालेल. तर त्यांचं दुकान आहे. तर आपण पुढे जाऊया. आणि मला तर आम्ही रिटर्न गेलो होतो. तर चला. तर मित्रांनो, दादांचं अगरबत्तीचं स्टॉल आहे. आणि बघू शकता स्वामी समर्थांचा फोटोज आहे. जय स्वामी समर्थ. तर काय सांगाल तुम्ही आपल्याबद्दल, इथे स्टॉल लावले ते? आणि आपल्या अगरबत्ती थोडा त्रास होत नाही. मेन म्हणजे तशा अगरबत्त्या सर आपण बनवतो. आपण स्वतःच आहे. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला मिळते, अगरबत्त्या मिळतील. प्लस आपल्याकडे रांगोळ्या आहेत. रांगोळ्या पण चांगल्या आहेत. प्लस आपल्या 10 रुपयापासून चालू आहेत रांगोळ्या, 30 रुपयापर्यंत आहेत. ॲक्रेलिकमध्ये स्वामी समर्थांच्या रांगोळ्या आहेत. तुम्ही लावू शकता, देवासमोर ठेवू शकता. या एकदा व्हिजिट करा. 1 तारखेपर्यंत आपण आहोत, 1 फेब्रुवारीपर्यंत. तर धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल. तुमचं अजून स्टॉलमध्ये मी आभार मानतो. चांगलंच आहे. आणि स्वामी समर्थांचं तुम्ही एक हे केले, आम्ही पण स्वामी समर्थाचं हे केलं आहे. जी स्वामी समर्थ. आपल्याला हे छोटे भेटलेले तिथे, कारण जत्रेला आलेले आहेत. कालच्या दादाबद्दल काही सांगू शकत नाही, कारण का तिथे बंद होतं म्हणून आज एन्जॉय करायला आलेले आहेत. तर त्यांना घेतलं आहे मी यूट्यूबमध्ये. चला मित्रांनो, बघू शकता स्वामी समर्थ मालवणी मेवा. आणि आपल्याला स्वामी समर्थांचंच भेटते. मालवणी मसाला आहे. भाजी मटन चिकनमध्ये टाकू शकता. मच्छी मसाला आहे, गरम मसाला आहे, घाटी चटणी आहे, तीळ चटणी आहे, लसूण चटणी आहे, वडापीठ, आंबोळी पीठ, घावन पीठ, कुळीत पिठी, हे सगळं आहे इथे कोकणातलं. मिरची आहे, सांडगा मिरची आहे, भरलेली मिरची आहे. तर मित्रांनो,
दादा आपले वेंगुर्ला म्हणजे कणकवली त्यासाठी कोकणातून आलेले आहेत आणि कोकण म्हणल्यावरती अफाट निसर्ग आहे आणि कोकणातली माणसं आम्ही पण रायगडचेच आहेत आणि एकच पट्टेला आहेत. तर श्री स्वामी समर्थ. हा एक स्टॉल आहे फुग्यांचा आणि बोलतात ना लेडीज फर्स्ट. तर लेडीज फर्स्ट बोलल्यावरती लेडीज मॅडम आहेत आता बंदूक म्हणजे यायला आर्मीमध्ये जाणार आहेत ते लोक. तर मित्रांनो बघू शकता. तर एवढ्या मॅडम गाडी आहेत ना नेम चूक बरोबर फुगे फोडणार. बघू शकता हे पण नेम नाही गेलं पण यांना घेतलेलंच आहे आणि बघू शकता इकडे मारा मारा तुम्ही मारा मारा. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. शूट करते यांना पण ताई आणि दादांना घेतलेलं आहे. चला काय सांगणार एन्जॉय कालचं आवड आहे आणि एवढी आवड आहे ना बघा तुम्ही मित्रांनो. तर चला आपण पुढे जाऊया. आपण पुढच्या याला कसं वाटते तुला? छान वाटतंय ना? बघू शकता इधर हे कार्टून डीजे साउंड पर गाना शाह अद्भुत बंगला देखिए इधर आणि यांनी बनवलेला आहे. तो भाई क्या है अंदर मतलब क्या है क्या मराठी ते भूताचा जो बोलतो ना डेंजर काय असतं ते दाखवतात त्यांनी. तर ते त्यांना ते शो आहे तर आपण बाहेरनंच घेणार आहे. आतलं काय आपल्याला भेटणार नाही. तो अभी देखना है क्या अंदर है तो हम लोग जा नहीं सकते. तो देखो इधर ही बाहर का शूट करता हूँ मैं. कोई भी आओ और देख के खेल देख के जाओ मजा ले लो. बघू शकता मला आज एवढं वाटतंय भारी. आज गुरुवार उपवास आहे आणि श्री स्वामी समर्थ आज स्वामींचं मला तिसऱ्यांदा दर्शन झालेलं आहे. तर चांगलं इकडे बघू शकता इथे गोळ्या बिळ्या आहेत, चॉकलेट आहेत, मसाला आहे, चटणी आहे. तर ताई काय सांगणार ह्याच्या व्हॅरायटी? ते आमच्याकडे लोणच्याचे 30 प्रकार आहेत आणि मुखवासचे 135 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये अजून प्लस आमच्याकडे मालवणी मसाले, कोकम सरबत, कोकम आगळ सगळं आहे. ही सोलापुरी शेंगदाणा चटणी आहे, लसूण खोबरा चटणी आणि कारळाची चटणी. हे गावरान आंबे वगैरे आमचं सगळं होममेड आहे. तर मित्रांनो बघू शकता ताईने एवढं छान सांगितलं आहे आणि घरगुतीच आहे आणि एवढं छान आहे. आणि या स्टॉलला या स्वामी समर्थ स्टॉल नंबर काय किती आहे? चला किती पण असू द्या पण तुम्ही या इथे आणि आनंद घ्या आणि खाऊ. हा आपण शूट घेतलेला आहे. आपण हा एक स्टॉल आहे. तर मित्रांनो हा पण स्टॉल आहे. आपण स्टॉल घेऊया जरा इथे आणि बघू शकता इकडे आपके पास क्या क्या मतलब क्या वैरायटी मतलब कैसा है? मसाला पापड़ है, दाबेली है, मंचूरियन नूडल्स है, मंचूरियन है, नूडल्स है. तो अच्छा है भाई ने गाइड किए है तो आ जाओ इधर और खा के जाओ. आनंद लो मजा लो. मित्रांनी ह्यांनी पण त्या ताईन दादाने ती चटणी घेतलेली आहे कारण आपले मराठी माणसं चटणीसाठी लय आवड असं चटणीची आणि टेस्ट भरपूर आहे आणि टेस्ट पण चांगली आहे आणि यांना घेतलेलंच आहे. खूपच सुंदर अतिशय सुंदर असं कोळी नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केलेलं आहे. तरी सगळ्यांनी त्याला बघू शकता आपल्या आगरी महोत्सवचा आता आईचा इथे भारी वाटते. बघू शकता वरच्या भागाला म्हणजे उत्तर दिशा आणि उत्तरमध्ये लस्सीसाठी प्रेझेंट बंगला
मित्रांनो इथे स्टॉल आहेत आणि आपले देवांचे बुक्स आहेत तर बघू शकता सगळे बुक्स स्टॉल त्या काकांचा स्टॉल आहे इथे. तर मित्रांनो आणि तुम्ही कुठले नवी मुंबईचे आहे काय? करावे गावचे. तर काका करावे गावचे आहेत. तर गांधीजी उभे आहेत इकडे बघा. गांधीजी की नहीं हो रहा है, ऐसा ही न्यूज़ बरकरार चाहिए. मित्रांनो बघू शकता ते पापलेट सुरमई आणि बघा कोलंबी आहेत. तर आहे इयत्ता तिसरीचे खूपच सुंदर नृत्य आता आपल्या समोर सादर होत आहे. गोलदार टाळ्यांनी यांचं कौतुक करावं. स्टेज पर नन्ही गोपियां और राधा रानी और कृष्ण भगवान हो और मन में प्रेम ना हो, ऐसा तो हो नहीं सकता. और मन में प्रेम हो और राधे राधे ना बोल. ना मांदिली आहे, सुकी मांदिली आणि सुकी मच्छी आहेत. तर बघू शकता इकडे सगळे हे वाकडे बोंबील ते बोलतात ना वाकडे बोंबील आणि सगळे इथे लावलेले बघा इकडे. आणि तुम्ही मच्छी लावलेली आहे सगळी सुकी. तर इकडे बघू शकता. आई तुम्ही कुठले? तर आई आपल्या वसईवरनं आलेले आहेत. तर बघू शकता मच्छी विकायला सुकी मछली. तर बघू शकता इकडे आईने हो मावरा दाखवते मला. हां किती रुपये? चला बाजूला पण आहेत ताई आहे तिथे. तर बघू शकता सगळीकडे आपल्या कुठून तुम्ही? तर विचार करू शकता सगळे वसईवरून आलेले आहेत आपल्या. हां आणि फ्रेश माल आहे. आणि बघू शकता सुकी मछली मासली आहेत. तर इकडे पण आई आहे त्यांच्याकडे पण ही सुकली. तुम्ही पण वसईच? तर बघू शकता तर वसई कोलीवाडीतल्या सगळ्या. तर छान ऐकून झालं आहे. वसई कोलीवाडीतल्या आपली परंपरा आहेत आणि सुकी मासली जी आहे ते आवडीने खायची. वसईवाल्यांची तर अफाट आहे अफाट. तर बघू शकता इकडे पण तसेच आहे. ते पण खाऊन घ्या मजा घ्या. सुकट खाऊन घ्या मस्त सुकी मासली मजा करा आणि घ्या खाऊन घ्या. तर मित्रांनो आम्ही आईंकडनं मी बघितले आणि सुकी मच्छी मला पण आवडते आणि मुशी बोलला तर माझं आवडती. तर मित्रांनो बघू शकता इकडे लावलेले आहेत सगळे वाटे छान आहेत. चला दुकानात तुम्हाला अजून धन्यवाद. अजून येऊ द्या गिऱ्हाईक आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून. तर गणपती बाप्पा मोरया. हो गणपती बाप्पा. आता
पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी गेल्या साडी बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय. गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा. खिडकीतल्या ताईला वाकू नका, पुढे वाकू नका, 2 पैसे देतो मला भिजून टाका. खिडकीतल्या ताईला वाकू नका, पुढे वाकू नका, 2 पैसे देतो मला भिजून टाका. लाल लाल पागोट गुलाबी शेला चिंत्या दादा गेला जीव झाला वेडा. लाल लाल पागोट नाही पाणी घागत उताणी रे गोपाळा, गळ्यात नाही पाणी घागत उताणी रे गोपाळा. 1 2 3 4 अमलपुऱ्यातली पोरं हुशार. 1 2 3 4 अमलपुऱ्यातली पोरं हुशार. आला रे आला तो अमलपुरेवाला. त्याचा उद्धार तू केला, चला मिळून सारे पुन्हा. बाप्पा मोरया, बाप्पा मोरया. फुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. लय 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 भारी. हा मंचुरियनचा मसाला आहे आणि त्यांनी दादानी ते तयार केलेले आहे, दाखवले त्यांनी सॅम्पल. तर दादा काय सांगाल ह्याची व्हॅरायटी कशी आहे? याच्यामध्ये मंचुरियन व्हेजिटेबलमध्ये आपण काही बनवू शकता. एका पॅकेटमध्ये 3 किलो बनेल. 1 पाव गोबीमध्ये 3 चम्मच टाकायचा, अर्धा किलोमध्ये 6 चम्मच एका पॅकेटमध्ये व्हेजिटेबलसाठी. आणि हा आहे नॉनव्हेजसाठी. याच्यामध्ये चिकन, मटन, मच्छी, चिकन 65, चिकन लॉलीपॉप, चिकन कबाब, एक काही फ्राय करू शकता. हे असं बनेल. तर मित्रांनो बघू शकता छान दिलेली माहिती आणि या दुकानावरती विजिट द्या आणि बनवायची पद्धत पण आपल्याला माहिती आहे. तर बघा इकडे फॉलो करायचा, मसाला घ्यायचा, पाणी घ्यायचं आणि व्हेजिटेबल खायचं असेल तर मिक्स अँड फ्राय. तर मित्रांनो बघू शकता कोबी टाकलेली आहेत आणि आपण टेस्ट घेऊया. आपण आपले मंचुरियन आता फ्राय झालेले आहेत, आपण गरम गरम टेस्ट करू. तर मित्रांनो बघू शकता काढलेली आहे मंचुरियन. तर मित्रांनो आपण टेस्ट करणार आहे, टेस्ट करायची आपल्याला आणि बघूया. छान आहे. 6 students, class 7 students are now performing Lodi dance. Please give them a big round of applause. मित्रांनो बघू शकता ही व्हरायटी आहे आणि आपण आता आहे ना ही जाळणी घेतली, चहा गाळण्यासाठी माझी पहिली खराब झालेली आहे. तर मित्रांनो या भाईसाहेबचा धंदा आहे. तर मित्रांनो एवढं व्हरायटी लावलेली आहेत सगळ्या. तर मित्रांनो थोडक्यात बघू शकता इथे. तर आपण तिकडनं घेतलेलं आहे आणि मी गाळणी घेतलेली आहे चहा पिण्यासाठी. काहीतरी घेऊन गेलोय मेळ्यामधनं. चला तर निघूया पुढे, आपल्याला काम आहे. चलो बाय. वसंत ऋतू, या ऋतूमध्ये होळी या सणाचं आगमन होतो
आणि वसंत ऋतूमध्ये धरतीला नवीन त्या नवीनच्या विद्यार्थी आहेत. तर मित्रांनो बघू शकता कृष्णांची मूर्ती आहे आणि हे छोटा कृष्ण आहेत आणि आपल्याला बाल तर बघू शकता इकडे आणि एवढं अति सुंदर आहे. लोकांना मी ब्लॉगमध्ये घेतो आहे, माझ्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये आहेत. बघू शकता वरती कृष्णांची मूर्ती आहे, इथे आपले कोळी बांधव आहेत. तर बघू शकता विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे आणि इथे आपले छोटे बाबू आहेत. बघू शकता इकडे यांना पण मी घेतले, इकडं पण घेतो सगळ्यांना. चला मित्रांनो आपला आगरी महोत्सव झालेला आहे. तर आपल्याला व्हिडिओ एंड करायचे, घरी जाऊन व्हिडिओ एंड करणार कारण आपण सगळे शूट करून घेतलेलं आहे. तर चला आपण घरी गेल्यावरती व्हिडिओ एंड करायची आहे. तेव्हा ना गर्दी नव्हती, आता मी जरा शूट करतो गर्दी. ते बघा गर्दी केवढी आहे आणि एवढी गर्दी आज आहे ना, आत्ता गर्दी झालेली आहे. तर बघा इकडे एवढी गर्दी झालेली आहे, मगाशी काही नव्हतं. मी बघा इकडे सगळ्यांना घेतोय गर्दीत, आज गर्दी आहे भरपूर आहे. एवढा भारी वाटते ना, बघू शकता. आणि मागाशी तर काय नव्हतं ना, आता एवढी गर्दी आहे ना. तर बघा मी तेवढं शूट करतो आणि इकडे मित्रांनो बघू शकता मजा बघा, मजा किती मजा बघा. लय भारी बघू शकता. बघू शकता गावदेवी माता मंदिरचं उभारलेलं मंदिर आहे. तर आपण आता आतमध्ये जायचं आपल्याला. तुझ्या पाठीशी घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. असो की रात पावला पावलावर देईन साथ. माझ्या कृपेनं तो एकनाथ बघ सुखी आहे जीवनात. नम्र होऊन धर माझे पाय, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. मित्रांनो मी जात होतो रस्त्याने आणि मला गावदेवी म्हणजे आई एकविराचं मंदिर भेटलेलं आहे. तर मी यांना जाणून घेणार आहे यांच्याकडनं. तर तुम्ही आरती कशासाठी आलेली इकडे, म्हणजे आज काय आपल्या इथे आज गुरुवार म्हणून, तर काय सांगणार? आमचं दर गुरुवारी काळसिद्धेश्वर महाराजांची आरती असते, त्यासाठी आम्ही दर गुरुवारी येतो. गावदेवी आईचं हां मंदिराचं म्हणजे वैशिष्ट्य आहे. आणि किती वर्ष झाले आपले, म्हणजे आत्ताच काय मंदिर? 1 वर्ष व्हायला लागला. 1 वर्ष ना? हां चला धन्यवाद. आई एकविरा माते की चला जय. ते बाबा आहेत, बाबांना पण घेतो कारण गर्दीमध्ये राहिलेले सगळ्यांना घेतले मी. तर मित्रांनो आगरी महोत्सव झालेला आहे. तर मला व्हिडिओ एंड करायचे आहे. तर मित्रांनो ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. इथेच थांबतो. शुभ रात्र.